कोपरगावच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। कोपरगाव नगर परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे जात प्रमाणपत्र सक्षम जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधून जितेंद्र रणशूर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते। त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती। याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सागर आहेर यांनी निवडणूक लढवली होती। मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांनी जितेंद्र रणशूर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत हरकत घेतली होती। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासगी वकील ॲडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तसेच जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्याकडे हरकती नोंदवल्या होत्या। या सर्व बाबींची सुनावणी आणि पडताळणी झाल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जितेंद्र रणशूर यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय दिला आहे। मात्र या निर्णयामुळे लगेचच नगरसेवक पद रद्द होतं किंवा पोटनिवडणूक जाहीर होते असं नाही। या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण होणं बाकी आहे। संबंधित पक्षाला कायद्यानुसार उपलब्ध असलेले अपील किंवा इतर कायदेशीर उपाय अवलंबण्याचा अधिकार आहे। त्यानंतर संबंधित विभागाकडून कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल। त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील जागेबाबत किंवा संभाव्य पोटनिवडणुकीबाबत अंतिम निर्णय पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। या निर्णयामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।